प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. नाणुशा ब्रिजला तडे गेल्याचा मुद्दा सागर नाणुसकर यांनी मांडलाय. यावेळी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल निरवडेकर यांनी देखील अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. तुमच्या माध्यमातून आमच्या गावात एक ब्रिज झालेला नाबार्ड अंतर्गत आणि आता 2 वर्ष पूर्ण झाली तरी आता 8 दिवसापूर्वी त्याला तडे गेले आणि ते खूप धोकादायक ब्रिज झालेलं आहे. आणि त्या संदर्भात पीडब्ल्यूडीने केले का? हो, त्या संदर्भात सगळे अधिकारी येऊन गेले. सभापती, पंचायत समिती उपसभापती हे पण येऊन गेले, जिल्हा परिषद सदस्य आमचे येऊन गेले. पण आम्हाला अद्याप कळलं नाही की त्याच्यावर काय कार्यवाही होणार. आणि इंजिनियर पीडब्ल्यूडी आमच्या ग्रामस्थांना साहेब त्यांनी येऊन तिथे सगळ्यांना सांगायचं आहे की याच्या पुढे ते काय करणार आणि धोकादायक ब्रिज आम्हाला इथं लगेच आपण बघूया काय झालंय. सांगा त्या ब्रिजची काय परिस्थिती आहे. अरे मी असं करा ना, एक माईक इथं ठेवा. तिथे आहे साहेब, तिथे आहे ना माझ्याकडे. तुमचा माईक द्या बघू. होय, माईक द्या इथं. अधिकाऱ्यांना द्या माईक. थांबा हो, 1 मिनिट थांबा. एकटा बोलते हो. तुम्हाला दिलं ना बोलायला. सर पुण्याला लेखी द्या. तुम्हाला सगळ्यांना पेपर आणि पेन दिलेला आहे. सर अधीक्षक अभियंता सरांनी पण सर साईटला व्हिजिट केली. ब्रिजला तडे नाही केलेले. एक्सपान्शन जॉईंट मोठा झालेला आहे. बांधकाम करताना किंवा काही टेक्निकल इश्यूमुळे तिथे थोडं रिपेअर वर्क करणं गरजेचं आहे, जे आता पावसामुळे किंवा पाण्याची लेवल जास्त असल्यामुळे करता येत नाही आहे. आपण सर जे ब्रिजचे एक्सपर्ट आहेत त्यांची पण व्हिजिट करून घेतोय. पण मॅडम तुम्ही सांगा त्यांना की फाउंडेशनच्या साईडला ते ब्रिज गेलेलं आहे, म्हणजे ते ब्रिज कोसळू शकतं. हे तुम्ही सांगून द्या. ते ब्रिज सरकलेलं नाहीये सर. सरकलं नाही आहे, पण ते चुकीच्या पद्धतीने काम झालेलं आहे. हा, पण त्यासाठी तर आपण सर रिपेअर करणार आहोत. म्हणजे एक टेक्निकल एक्सपर्ट आहेत त्यांची व्हिजिट. मॅडम आम्हाला रिपेअर नको, ते स्लॅब पूर्ण काढून पुन्हा घालायला पाहिजे. हा, पण जे एक्सपर्ट आहेत त्यांची व्हिजिट करून त्यांचे सर मार्गदर्शनाखाली ते काम करावं लागणार आहे. पण आता सर पावसाची लेवल पाण्याची लेवल जास्त असल्यामुळे डिटेल इन्स्पेक्शन करता येत नाही आहे. ते एक थोडं पाणी कमी झालं की आपली एक्सपर्ट टीम येते सर व्हिजिटसाठी. त्यांना एक्सपर्ट टीम येऊन दे, त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यावर निर्णय घेऊ आपण. सर एक्सक्यूज मी, मला या विषयासंदर्भात बोलायचं आहे. हा, उपनगराध्यक्ष बोलतात. जर एखादा असा विषय असेल आणि अधिकारी जर संपूर्ण सभागृहासमोर अशा प्रकारे उत्तर देत असेल, रिस्पॉन्सिबिलिटी घेत नसेल आणि तो ब्रिज चुकीच्या पद्धतीने झाला म्हणून तर आता डायव्हर्शन झाले ना. मग डायव्हर्जन कशामुळे झालं, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कोणी काम केलं, कसं चुकीचं झालं, त्याची जर शहानिशा होत नसेल आणि आपण पुढे जाऊ तर धिस इज नॉट फेअर ना. ॲब्सोल्युटली रॉंग आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. नॉट फेअर. मग जर आपण डायव्हर्जन देतो आणि ते आता साईडने जर आता रस्त्याने जातो तर झालेलं ब्रिज हे चुकीच्या पद्धतीत झालंय. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्यावर काय कारवाई होणार, त्याचं एक्सप्लेनेशन देण्यापेक्षा हे त्यांची बाजू घेत आहेत आणि त्यांना सेफर साईडने त्यांना सेफ करतायत. धिस इज रॉंग. सर ठेकेदारची बाजू घेत नाहीये, ठेकेदारावर पण कारवाई करणं चालू आहे. मॅडम इंजिनियरवर पण व्हायला पाहिजे तुमच्या, कारण इंजिनियरने काय केलं बघितलं नाही का, ते कुठे स्ट्रक्चर झालं काय झालं, ते इंजिनियर झोपलेले. एक लक्ष. मॅडम तो जो पिलर होता ना त्याच्या मधोमध तो स्लॅब यायला पाहिजे होता, तो एक साईडला गेलाय. ते इंजिनियर्स पण पाटील साहेब पण होते, आम्ही सगळे तिथे होतो, तर ते पूर्ण एका साईडला गेलेलं आहे. ते अशी कॅज्युअली उत्तरं नको सभागृहात. हे कॅज्युअल उत्तर झालं, तुम्ही एक्सप्लेन करायला हवं. कॉन्ट्रॅक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती. काय चाललंय, होऊन गेलं सगळं. आणि साहेब दुसरा प्रश्न आहे माझा, यावर त्यांच्याकडे उत्तरच नसणार आहे. त्यांनी उत्तर गावात येऊन ग्रामस्थांच्या समोर द्यायचं आहे. आणि आम्ही मला सांगा,
की त्या ठिकाणी आता डायव्हर्शन काढले का? नाही सर, ब्रिजवरून आपण ब्रिजवरूनच वाहतूक केलं आहे. सुरू आहे ना? वाहतूक म्हणजे आपण सर हेवी वाहतूक बंद केली आहे. फर एक साईडची एक छोटी वाहतूक आता सध्या चालू आहे ब्रिजवरून. डायव्हर्जन नाही दिलेला आता. नाही, ती पण तुम्ही साहेब आता पुढे धोकादायक काय आहे. करणार आहे त्याच्या संदर्भात? पुढे सर आपण ठेकेदारावर पण ॲक्शन घेतोय, पण सर जे एक्सपर्ट टीम आहे त्यांची व्हिजिट झाल्याशिवाय आपण पुढची उपाययोजना नाही करू शकत. एक्सपर्ट टीम मॅडम कुठने येणार आहेत? अमेरिकेवरनं? कधी जरा एक मिनिट असं करू नका. सर त्यांच्याशी जरा एक मिनिट थांबा. कधी येणार आहे सांगा. सर जे डिझाईन सर्कलचे अधीक्षक अभियंता आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांच्याशी आमची सर कम्युनिकेशन झालेलं आहे. ते 13 तारखेला येणार होते, पण तिथे पाण्याची लेवल जास्त असल्यामुळे सर डिटेल इन्स्पेक्शन करता येत नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं आलं की थोडी पाण्याची लेवल कमी होऊ द्या, आम्ही व्हिजिटला येतो. मग सर एक 15 दिवसात सर व्हिजिट त्यांची अरेंज करतो. भाई विथ ड्यू रिस्पेक्ट, भाई एक्सक्यूज मी, विथ ड्यू रिस्पेक्ट, जर भाई अशा प्रकारचं काम होत असेल तर त्यांच्याकडनं सभागृहात तशा प्रकारे उत्तर यायला पाहिजे होतं भाई, की कॉन्ट्रॅक्टर असं केलं किंवा काय जे झालं ते प्लिडिंग व्हायला होतं. हे मिसप्लिडिंग होतं आहे. आणि अशी जर कामं भाई आपल्या पूर्ण मतदारसंघात चुकीच्या पद्धतीने होत असेल, आपण पैसे आणणार, कामं चालू होण्याच्या अगोदरच ती बिघडणार. ऑब्विसली अलिगेशन आपल्यावर येते भाई. आपलं नाव खराब होतं याच्यात. का कॉन्ट्रॅक्टरांचे आपण लाड करावे? कशासाठी? काय गरज आहे? एक तुम्ही असं करा. साहेब अजून एक ऐका माझं. त्याच ब्रिज संदर्भात यांनी ब्रिज कम बंधारा दिला, म्हणजे आमचा जो जुना बंधारा होता तो पडला, वाहून गेला यांचं काम चालू असताना. नंतर यांनी दुसरा ब्रिज बंधारा घातला, तो ब्रिजच्या खालीच घातला. म्हणजे त्याच्यावर माती घालायला पण लोकांना हे नाही, जागा नाही आणि काहीच नाही. त्याच्यामुळे तो निधी तिथेच फुकट गेलेला आहे. आणि दुसरे काल जेव्हा ते आले तेव्हा ते विचारतात मला अधिकारी की आम्ही इथनं खाली त्या ब्रिज कम बंधाऱ्यावर जाऊ शकतो का? मग हे तुम्हाला तेव्हा कळत नव्हतं. ज्यावेळी तुम्ही तो बंधारा घातला तेव्हा आम्हाला ते सांगत होतं त्याच्यावर तुम्ही माती घालून बंधारा बंद करू शकता. पण आता त्यांना उतरायला तिथे जागा नाही आहे. नाही, आता बघा, शेवटी तिथं दुसरा बंधारा मंजूर आहे असं उपसभापती म्हणतात. तर टेंडरिंग झालं. जरासं पाणी कमी झालं की तुम्ही दुसरा बंधारा करून घ्या आणि ह्या सगळ्या कामाची चौकशी लावा. हो सर, नक्की. आणि कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई हो करा. सर, रिपोर्टिंग केलेलं आहे सर त्या पद्धतीने. ठीक आहे.